भोई समाजासाठी अन्यायकारक असलेला 12 मे 2023चा GR रद्द करावा अशी मागणी अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक एकनाथ काटकर यांनी पत्रकार परिषदेत केली। याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला। राज्यभरातील भोई समाज गोड्या पाण्यात मासेमारी करून उपजीविका करतो। 12 मे 2023च्या एका शासन निर्णयामुळे भोई समाजाच्या मासेमारीवर अनेक बंधनं घालण्यात आली आहेत। त्यामुळे भोई समाजासाठी अन्यायकारक ठरणारा हा शासन निर्णय रद्द करावा अशी मागणी प्राध्यापक एकनाथ काटकर यांनी केली आहे। यापूर्वी राज्य सरकारनं 3 जुलै 2019 रोजी शासन निर्णय काढून मच्छीमारीबाबत जी नियमावली तयार केली आहे तीच नियमावली राज्यभरात लागू करावी अशी मागणीही प्राध्यापक काटकर यांनी केली आहे। राज्य सरकारनं भोई समाजाच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला नाही तर राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात भोई समाजाच्या वतीनं आमरण उपोषण सुरू केलं जाईल असा इशारा दिला। पुढली भूमिका ही असणार की आता आम्ही निवेदन दिलं, मत्स्यव्यवसाय बंद करून बघितला, मासेमारी बंद करून बघितली, मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलं, तरीसुद्धा जर या GRवरती चांगल्या प्रकारचा निर्णय होत नसेल तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या शाखांना आदेश देऊन राज्याच्या मत्स्यव्यवसायाच्या विरोधात आणि शासनाच्या विरोधात आम्ही नेहमी म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आमरण उपोषणासारखं शेवटचं जे गांधीवादीचं जे हत्यार आहे ते हत्यार उपसणार आहोत। पत्रकार परिषदेला किशोर आयरे, आनंदराव भोई, भारती पोवार, हर्षदा पोवार, अश्विनी पोवार, रणजित भोई, अनिल भोई आदी उपस्थित होते।